ग्रामीण भागात शेतीच्या वादातून रस्ता अडवल्याचे अनेक प्रकार घडतात। अशा घटनांवर आळा घालण्यासाठी सरकारने कडक निर्णय घेतलाय। कोणीही मुद्दाम शेत रस्ता अडवला तर त्या व्यक्तीचा फार्मर आयडी बंद होईल आणि आधार कार्ड ब्लॉक केलं जाणार आहे। तसंच 5 वर्षांसाठी त्या व्यक्तीला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय घेतलाय। राज्य सरकारकडून मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू आहे। या योजनेअंतर्गत आता शेत रस्ते अडवणारे किंवा सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना केवळ दंडच होणार नाही, तर त्यांचा फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक केलं जाईल। तसंच त्यांना पुढील 5 वर्षांसाठी सरकारच्या सर्व योजनांपासून वंचित राहावं लागेल। गाव नकाशावर असलेल्या किंवा सरकारी जागेतील रस्त्यांवर कोणी अतिक्रमण केलं असेल तर तहसीलदार त्यांना 7 दिवसात अतिक्रमण काढण्याची नोटीस देतील। नोटिसीनंतरही संबंधित व्यक्तीनं स्वतःहून अतिक्रमण काढलं नाही तर तहसीलदार स्वतः ते अतिक्रमण काढून टाकतील। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसाठी कोणतंही सक्तीचं भूसंपादन केलं जाणार नाही। जे शेतकरी स्वतःहून जमीन देतील त्यांना नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्कसोड पत्र करून देणं अनिवार्य आहे। या जमिनीची नोंद संबंधित शेतकऱ्याच्या 7/12 उतार्यावर केली जाणार आहे, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय।